नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी फ्लावर पाण्यात टाकलेले आहेत, थोडं मीठ टाकलेलं आहे। आता याला फक्त खळखळून अशी उकळी द्यायची। आता इथे उकळी आलेली आहे। फ्लावर तेलामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे। कांदा व्यवस्थित असा मोठ्या आचेवर परतून घ्यायचा। परतत आला की यामध्ये फ्लावर टाकलेले आहेत। आता दोन्ही एकदम रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे। तर इथं रंग बदललेला आहे कांद्याचा। परतत असताना फ्लावर शिजत आलेला आहे। मटार टाकलेले हिरवे शेंगातले मटार आहेत। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं। ते अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण केलेलं, पेस्ट केलेली, तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायची। हळद टाकलेली, घरगुती मसाला, चवीनुसार मीठ, बारीक कट केलेला टोमॅटो। आता हलक्या हाताने परतून घ्यायचा। टोमॅटो असा बारीक होऊ द्यायचा नाही, जसा आहे तसंच टोमॅटो राहू द्यायचा। व्यवस्थित मिक्स करून घेतलं। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला 2 चमचे। व्यवस्थित असं हलक्या हाताने परतून घ्यायचं। त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर। आता हे व्यवस्थित असं परतून झालेलं आहे। फ्लावर मटारची भाजी तयार झालेली आहे। एकदा आपण अजिबात पाणी न टाकता ही भाजी बनवलेली आहे।